नमस्कार, आपल्या रुचिगंधा चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आता आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि त्यानिमित्त मी उपवासाच्या पदार्थाची रेसिपी दाखवणार आहे। आज आपण करणार आहोत वरईच्या पिठाची खांडोळी। गुजरातीत त्याला खांडवी सुद्धा म्हणतात। हा कोकणी पदार्थ आहे। यासाठी आपण वरई स्वच्छ धुवून सुकवून मिक्सरवर बारीक रव्याप्रमाणे फिरवून घेतली आहे। प्रथम आपण नॉनस्टिक पॅन गरम करून घेत आहोत आणि या पॅन मध्ये 4 चमचे तूप घालून घेऊ। आता आपलं तूप छान गरम होत आहे। दुसऱ्या बाजूला गॅसवर आपण 1.5 कप पाणी बॉईल करण्यास ठेवणार आहोत आणि त्यामध्ये 1 कप गूळ आपण क्रश करून घातलेला आहे। इकडे आपल्या गरम पॅन मध्ये आपण 1.5 कप वरईचा रवा घालून भाजून घेणार आहोत। खूप जास्त लालसर आपल्याला भाजायचे नाही। 2-3 मिनिटं भाजून झाल्यावर त्यात आपण अर्धा कप ओला नारळाचा चव घालणार आहोत। इकडे आता आपले गुळाचे पाणी बॉईल झाले आहे। ते 1 चमचा वेलची पावडर बॅटर मध्ये आपण मिश्रणात टाकून परतून घेणार आहोत आणि बॉइलिंग झालेले गुळाचे पाणी आपण आता याच्यामध्ये टाकून मिश्रण छान चमच्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहोत। आता आपलं मिश्रण हलवून होत आलेलं आहे। नंतर त्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत। एका बाजूला आपण एका ताटाला 1 चमचा तूप स्प्रेड करून घेतलेला आहे। इकडे 3 मिनिटांनी आपलं झाकण आपण काढलेलं आहे आणि मिश्रण आपण तूप लागलेल्या ताटामध्ये काढून स्प्रेड करणार आहोत। गरम असते त्यामुळे हाताने स्प्रेड करू नका। स्पॅट्युलाच्या साहाय्याने तुम्ही हे मिश्रण छान ताटामध्ये पसरवून घ्या आणि त्यावर आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ता आणि ओला नारळ हे सर्व पदार्थ वरून पेरून छान आपली डिश गार्निश करा। डिश थंड होत आल्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याचे आपण चौकोनी किंवा आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करून घेऊ। आता आपली डिश तयार झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। माझ्या रुचिगंधा चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन प्रेस करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।